गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी, हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. उद्योजकतेची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये आपण उद्योजकता विकास म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. याआधीच्या लेक्चरमध्ये उद्योजकतेच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिलेले आहेत. आता या लेक्चरमध्ये उद्योजकता विकासामध्ये येणाऱ्या अडचणी, येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांचं निराकरण कसं केलं जातं हे अभ्यासायचं आहे. या ठिकाणी कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था सुदृढ व्हायची असेल, बलवान व्हायची असेल, चांगली व्हायची असेल तर उद्योजकता वाढीस लागली पाहिजे. आणखी उद्योजकता वाढवायची असेल तर सरकारनं, सामाजिक संस्थांनी वेगवेगळे प्रयत्न करणं आवश्यक असतं. यालाच उद्योजकता विकास असं म्हटलं जातं. तर यासंबंधी नेमकं काय केलं पाहिजे हे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. उद्योजकता विकास प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये उद्योजकांना प्रशिक्षण देणं, प्रशिक्षण पूर्व अवस्था, प्रशिक्षण अवस्था आणि प्रशिक्षण पश्चात अवस्था या तिन्ही अवस्थांचा अभ्यास आपण इथं केलेला आहे. आता उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचं काम प्रत्येक सरकार करतं. प्रत्येक देशातील प्रत्येक सरकार किंवा इतर संघटना हे उद्योजकता विकासाचं काम करत असतात. परंतु हे काम करत असताना त्यांच्यासमोर वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतात. विशेषतः भारतासारख्या देशामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी इथं निर्माण होतात. या अडचणी कुठल्या आहेत आणि त्यांचं निराकरण कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उद्योजकता विकास साध्य करायचा असेल, उद्योजकांना प्रशिक्षण द्यायचं असेल तर सरकार प्रत्यक्षपणे किंवा निमसरकारी पातळीवर, ज्याला वेगवेगळ्या संस्था म्हणता येतील, उद्योजक विकास संस्था म्हणता येतील, या अशा संस्थांची निर्मिती केली जाते. याशिवाय काही सामाजिक संस्था, सामाजिक संघटना या देखील उद्योजकांकरता प्रयत्न करीत असतात. तर हे सर्व प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यावर होत असतात. काही प्रयत्न हे सरकारी पातळीवर होतात, काही निमसरकारी पातळीवर होतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उद्योग केंद्र असतं. आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उद्योग केंद्र आहे ज्याच्यामार्फत उद्योजकांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याशिवाय उद्योजक विकसित व्हावेत, उद्योजकांचा विकास व्हावा, उद्योजकांना जागा मिळावी म्हणून MIDC सारख्या संस्था इथं स्थापन केलेल्या असतात. MSFC म्हणजे फायनान्सिंग करता MSFC सारख्या संस्था स्थापन केलेल्या असतात. त्याशिवाय उद्योजकांच्या वेगवेगळ्या संघटना असतात. या संघटनांमार्फत देखील वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि नवीन नवीन उद्योजक तयार केले जातात किंवा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सगळं वेगवेगळ्या पातळ्यावर घडत असतं. परंतु हे घडत असून देखील उद्योजकतेचं प्रमाण भारतामध्ये कमी आहे. विशेषतः काही राज्य जर बघितली, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड अशासारखी राज्य बघितली तर त्या ठिकाणी उद्योजकता कमी असते. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये उद्योजकता अधिक आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचाच फक्त जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, आणखी नागपूर, औरंगाबाद हे काही विभाग वगळता बाकीच्या ठिकाणी उद्योजकता कमी आहे. तर हे कमी असण्याचं कारण काय आहे? तिथं उद्योजकता विकास होत नाही का? तर उद्योजकता विकासाच्या दृष्टीनं सर्वजण प्रयत्न करतात, वेगळ्या संस्था प्रयत्न करतात, सरकार प्रयत्न करतं, परंतु अपेक्षित उद्दिष्टानुसार उद्योजकता विकास साध्य होत नाही आहे. तर याची जी कारणं आहेत ती आपण इथं शोधायची आहेत. त्या समस्या कुठल्या आहेत त्या जाणून घ्यायचं आहे आणि त्याचं निराकरण कसं करता येईल हे ठरवायचं आहे. उद्योजकता विकासातील जी पहिली समस्या जाणवते ती म्हणजे समन्वयाचा अभाव. उद्योजकता विकासासंदर्भात अनेक संस्था वेगवेगळ्या पातळीवर काम करीत असतात, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय नसतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग केंद्र आहे, प्रत्येक तालुका लेवलला उद्योग केंद्र असतं. परंतु उद्योग केंद्र आणि उद्योजकांच्या संघटना, उद्योग केंद्र आणखी MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा महाराष्ट्र
फिनान्स कॉर्पोरेशन, MSFC, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन, अशा ज्या संस्था असतात त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये समन्वय नसतो, संवाद नसतो. उद्योग केंद्र एक कार्यक्रम सुरू करतं, उद्योजकांच्या संघटना दुसरा कार्यक्रम सुरू करतात, MRDC मार्फत पण प्रशिक्षण दिलं जातं, MSFC मार्फत पण प्रशिक्षण दिलं जातं. एकाच ठिकाणी 3 वेगवेगळ्या MIDC असतात. उदाहरणार्थ कोल्हापूरचा जर विचार केला तर शिरोली MIDC आहे, गोकुळ शिरगाव MIDC आहे आणि कागल पंचतारांकित MIDC आहे. परंतु या तिन्ही संघटनांचा, तिन्ही MIDCंचा एकमेकांशी संबंध नसतो किंवा समन्वय नसतो. संबंध जरी असले तरी समन्वय जो आवश्यक आहे तो समन्वय इथं नसतो. तर समन्वयाचा अभाव हा त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्योजकता विकासामध्ये दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे संस्थांचा सुळसुळाट झालेला आहे. म्हणजे संस्थांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. सरकारी पातळीवर, राज्य सरकारच्या पातळीवर, केंद्र सरकारच्या पातळीवर, त्याच पद्धतीनं उद्योजक संघटनांच्या पातळीवर अनेक प्रकारच्या संस्था उदयास येत आहेत. त्याच पद्धतीनं UGC सारखी संस्था, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन हे देखील वेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. त्याच पद्धतीनं ITI, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळे ITI याच्यामध्ये देखील प्रशिक्षण दिलं जातं. या संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अनेक प्रकारच्या संस्था इथे निर्माण होतात आणि त्यांच्यामध्ये समन्वय नसतो. त्यामुळं कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला हा प्रश्न पडतो की कुठं ज्ञान घ्यायचं किंवा कुठं शिकायचं, या संस्थेत शिकायचं की त्या संस्थेत शिकायचं, हा प्रश्न येतो. कुठल्याही संस्था फायदेशीर आहे, कुठल्या संस्थेचा उपयोग होईल हे निश्चितपणे त्या व्यक्तीला समजू शकत नाही आणि त्या व्यक्तींच्या अज्ञानांचा, माहिती नसण्याचा फायदा अशा संस्था, विशेषतः बिगर सरकारी संस्था घेत असतात. आणखी सरकारी संस्थांच्या बाबतीमध्ये हा वेगळाच प्रश्न असतो. त्या संस्था फक्त पाट्या टाकण्याचं काम करतात. ज्या जवळीकीनं उद्योजकांशी संवाद साधला पाहिजे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवले पाहिजेत, ती जवळीक त्या संस्थांमध्ये येत नाही, विशेषतः सरकारी संस्थांमध्ये येत नाही. हा इथं एक गंभीर प्रश्न बनलेला आहे. त्याच पद्धतीनं आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे तज्ज्ञांचा अभाव. उद्योगाचं प्रशिक्षण देण्याकरिता जे तज्ज्ञ आवश्यक आहेत त्यांचा अभाव बऱ्याच वेळा जाणवतो. जरी संस्था असल्या, जिल्हे उद्योग केंद्र असलं तरी त्यांच्याकडे पुरेसे तज्ज्ञ नसतात आणि जे तज्ज्ञ असतात त्यांचा उद्योगांशी संबंध फारसा नसतो. म्हणजेच काय, हे फक्त पुस्तकी ज्ञान असतं त्यांच्याकडे. जे काय केलं पाहिजे त्याचं पुस्तकी ज्ञान असणं आणि प्रत्यक्ष ज्ञान असणं, कार्यात्मक ज्ञान असणं याच्यामध्ये फरक असतो. पुस्तकी ज्ञानावर ती व्यक्ती प्रशिक्षण जरी देत असली तरी प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात. या अडचणींचं निराकरण होणं आवश्यक असतं. तसे तज्ज्ञ उपलब्ध नसतात आणि जे तज्ज्ञ असतात, विशेषतः मुरलेले जे उद्योजक असतात, उद्योग करणारे, वर्षानुवर्ष उद्योग करणारे उद्योजक असतात, ते अशा संस्थांकडं, प्रशिक्षण संस्थांकडं फारसं लक्ष देत नाहीत, फारसा वेळ देत नाहीत. त्यांना देखील प्रशिक्षण द्यायची इच्छा असली तरी काही काही वेळा त्यांचे प्रश्न इथं वेगवेगळे असतात. त्यानंतर आणखी एक घटक आहे तो म्हणजे दीर्घकालीन धोरण नसणं. दीर्घकालीन धोरण जे आवश्यक आहे ते दीर्घकालीन धोरण नसण्यामुळं उद्योजकता विकास होत नाही. म्हणजे आज एक कार्यक्रम राबवला, उद्या आणखी वेगळा कार्यक्रम, पुढच्या वर्षी वेगळा कार्यक्रम, सरकार आलं, कार्यक्रम बदलला, असे वेगवेगळे प्रश्न इथं निर्माण होत असतात. जे दीर्घकालीन धोरण आवश्यक आहे किंवा पुढचा विकासाचा उद्दिष्ट निश्चित करून एक 10 वर्षाचा कार्यक्रम, 15 वर्षाचा कार्यक्रम निश्चित करणं आवश्यक आहे, तो इथं आखला जात नाही. तात्पुरत्या गोष्टींना या ठिकाणी, तात्पुरता उद्योगाला तेवढंच प्रशिक्षण दिलं जातं आणि दीर्घकालीन धोरणांचा अभाव इथं निर्माण होतो. त्यानंतर या प्रशिक्षण संस्था ज्या आहेत त्यांच्याकडं पुरेशी संसाधनं नसतात, आवश्यक ती साधनसामग्री नसते. म्हणजे एखादं तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे, उदाहरणार्थ कोल्हापुरातील जिल्हा उद्योग केंद्राला फाउंड्रीचं प्रशिक्षण द्यायचं आहे, तर फाउंड्रीचं प्रशिक्षण देत असताना त्या ठिकाणी फाउंड्री असणं आवश्यक असतं किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर असणं आवश्यक असतं. फक्त पुस्तकी ज्ञान देऊन त्या व्यक्तीला इथं चालणार नाही, तर प्रत्यक्ष फाउंड्रीमध्ये काम कसं केलं जातं ह्याची माहिती असणं आवश्यक असतं. किंवा एखादं CNC VMC मशीन आहे याचं प्रशिक्षण द्यायचं आहे, तर ते ती जी मशीन्स आहेत ती मशीन्स त्या उद्योग केंद्रामध्ये असणं आवश्यक असतं. यांचा अभाव असतो. बऱ्याच वेळा हे प्रशिक्षण आहे ते
पुस्तकी स्वरूपाचं दिलं जातं. ऑन द जॉब ट्रेनिंग जे आहे आवश्यक आहे ते ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जात नाही. ही पुरेशी संसाधनं नसतात. आता ह्या ज्या संस्था असतात बऱ्याचशा त्यांच्याकडे फक्त क्लेरिकल स्टाफ असतो आणि व्हिजिटिंग लेक्चरर्स असतात. प्रत्यक्ष जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्यांचा अभाव असतो. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाठपुराव्याचा अभाव. लोकांना उद्योग केंद्रामध्ये उद्योजकतेचे प्रशिक्षण दिलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं, उद्योग सुरू राहतो किंवा उद्योग सुरू होतो, परंतु नंतर उद्योगाचं काय झालं हे बघणारी कुठलीही यंत्रणा नसते. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जिल्हा उद्योग केंद्रांचा किंवा उद्योजक संस्थांचा प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग सुरू केला तर सुरू करण्यापर्यंत इथं त्याला मदत मिळत असते, योग्य तो भांडवलाचा पुरवठा मिळत असतो, प्रशिक्षण मिळत असतं. परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी ती व्यक्ती उद्योग सुरू करते त्यानंतरच्या अडचणी ज्या असतात त्या सोडवायला करता तिथं त्याला कोणीही नसतं. म्हणजे किती आपण दिलेल्या प्रशिक्षणातून किती रोजगार निर्माण झाले, किती उद्योग निर्माण झाले आणि त्यांचं नेमकं काय झालेलं आहे ही पाहणारी कुठलीही यंत्रणा नसते. हा देखील उद्योजकता विकासातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणखीन एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे सिलेक्शन ऑफ रॉंग ट्रेनीज. ज्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्यांची निवड चुकीची असते. बऱ्याच वेळा प्रशिक्षण द्यायचं आहे, प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण अमुक एक निधी आलेला असतो आणि हा निधी या विशिष्ट योजनेवर खर्च करायचा असतो. समजा 2 कोटी रुपये जिल्हा प्रशिक्षण केंद्राकडे आले, जिल्हा उद्योग केंद्राकडे आले आणि एक प्रशिक्षण घ्यायला सांगितलं, तर त्या क्षेत्रातल्या व्यक्ती किंवा त्या केंद्रातील व्यक्ती जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना इथं घेतात, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि चुकीच्या व्यक्तींची निवड प्रशिक्षणाकरता केली जाते. ज्यांना प्रशिक्षण आवश्यक आहे, खरोखर त्याला इंटरेस्ट आहे, अशा व्यक्ती फारशा घेतल्या जात नाहीत. म्हणजे बरेचसे प्रशिक्षणार्थी हे चुकीचे असतात किंवा आवड नसलेले असतात. हा एक महत्त्वाचा इथं प्रश्न आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे प्रशिक्षण कार्यक्रम असतात ते अगदी थोड्या काळातले असतात, थोड्या कालावधीसाठी असतात. ड्युरेशन कमी असतं, त्यांचं कालावधी हा कमी असतो. समजा एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे तर विशिष्ट त्याला वेळ देणं आवश्यक असतं. 2 महिने 4 महिने विशिष्ट वेळ देणं आवश्यक असतं. ती व्यक्ती 10 दिवसामध्ये 15 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये फारसं शिकवू शकत नाही आणि ते सुद्धा तुम्ही ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं नाही, फक्त तुम्ही थेअरी सांगितली आणि त्या व्यक्तीला ट्रेनिंग दिलं असं म्हटलं तरी देखील त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं हे जे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत ते दीर्घकालीन असले पाहिजेत, तरच त्याचा फायदा उद्योजकांना होऊ शकतो किंवा उद्योजकता वाढीला होऊ शकतो.